आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडकडे आणि यासाठी आपल्याला निवडायचे आहेत 3 नवे स्पर्धक आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझ्या 3 मैत्रिणी आहेत. हे मला एक एक याच्यातला टोकन काढून द्यायचा, पटकन लवकर डोळे मिटायचे आणि मिक्स करून द्यायचं. 1 2 3. आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 85. अभिनंदन. आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 65. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 72. अभिनंदन. आपल्या या 3 भाग्यवान स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत दुसरा राऊंड सुपरमार्केट. आपले 3 स्पर्धक सुपरमार्केट राऊंड मध्ये खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर मारूयात गप्पा. नमस्कार. आपलं नाव? कल्पना शाह. काय करता आपण? काही नाही, हाऊसवाईफ. बर, मग घरी कोण कोण असतं? 2 मुलं आणि सासूबाई आणि हसबंड आहे ना. हा, ते आहेत. मला वाटलं गणितात धरताय की नाही 2 त्यांना. आम्ही आणि हसबंड. बर, मग ते काय कामानिमित्त बाहेर असतात म्हणून त्यांना धरलं नाही का गणित? नाही घर धरतात ना, त्याच्याशिवाय नाही चालणार. बर, काय करतात ते? ते अकाउंट क्लासेस लेतात आणि सर्व्हिस करतात. बर, खरेदी कुठे करता? सुपर मार्केट इथेच. बर, मार्केट यार्ड मध्ये भाजी वगैरे इकडे स्वस्त मिळते. हो, मग त्यामुळे इथेच खरेदी करता. इथेच खरेदी करतात. मग बरं पडतं ना ते? लय फरक पडतोय भावात. मला सांगा की या खरेदीची काही अनुभव आहे? हो, मीच घेते सगळं. बर, घरात दुसरं कोणीच खरेदी करत नाही. मग याला पैसे वगैरे पुरवण्याचं काम? पैसे पुरवण्याचे मिस्टर करतात, पण बाकी देण्याचे काम माझेच आहे, खर्च करायचे. बर, बघूयात या राऊंड मध्ये तुम्हाला किती गणित जमतंय ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? रीना देशमुख. देशमुख वहिनी, आपण काय करता? मी इस्टेट एजंटचं काम करते. बर, मग आणि घरात कोण कोण असतं? आम्ही 2 आणि 2 मुलं लहान. आम्ही 2 आणि 2 मुलं. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. बर, काय करतात ते? आमचं टुरिस्टचा बिझनेस आहे. टुरिस्टचा बिझनेस आहे. मग ते कायम भ्रमंतीवर असतील बाहेर. हो, मग काय घरात खरेदी कोण करतं? मीच करते. तुम्हीच करता? मग मुलं केवढी आहेत? एक 6वीला आहे आणि एक 2रीला आहे. बर, म्हणजे दोघेही लहान आहेत. हो, लहान. पण मग ते खरेदीला मदत करत नसतील? नाही. बर, मग दादा कधी आणतात बाहेरून खरेदी? नाही, येतात बरोबर, पण मी खरेदी करते, ते थांबतात बाहेर. ते थांबतात बाहेर. बघ, त्यांनी काय करायचं काम? आणि फक्त यायचं बरोबर. यायचं बरोबर. आणि बाकी काही नाही. पिशव्या कोण उचलणार? म्हणजे जड असले तर तेच उचलतात, हा. नाही तर मग मी उचलते. बर, मग तुम्ही उचलता. पण आज ते बरोबर आलेत का इथे? हो, आलेत ना. आलेत? कुठे आहेत ते? कुठे आहेत? एक आहे. नमस्कार. ते बरोबर आलेले आहेत. हो. आता इथली खरेदी केलीत आणि जर तुम्ही जिंकलात तर पिशवी कोण उचलणार? तेच उचलणार. बघूयात. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव पल्लवी राहुल लडकत. लडकत वहिनी, आपण काय करता? हाऊसवाईफ. आणि दादा काय करतात? त्यांचं जनरल स्टोर आहे. जनरल स्टोअर आहे. सगळे किराणा मालाची खरेदी घरातच? हो. मग तुम्ही जाता कधी दुकानात? केव्हा तरी. केव्हा तरी. मग खरेदी काय कसं करता? मग तरी जास्त काही सामान असेल तर मार्केटवरून जाऊन आणतो. बर, म्हणजे अन्न धान्य वगैरे असं. हा. बाकी दुकानातच. मग खरेदी घरी कोण आणून देतं? सासरे आणि मिस्टर आणून देतात घरी. बर, आणि ते नसताना? आधीच सांगायचं काय संपायच्या आधीच. बर, म्हणजे काही प्रश्न नाही, तुम्हाला बाहेर पडावंच लागत नाही? टेन्शनच नाहीये. बर, मग कधी घरातून बाहेर पडता? इव्हिनिंग वॉकला संध्याकाळी फिरताना वगैरे. संध्याकाळी बाहेर जाता? सकाळी वेळ मिळतच नाही? नाही, सकाळी शाळा असतात मुलांच्या. हा. मग टिफिन वगैरे, त्यामुळे नाही जमत. बर, पण मग आता इथली खरेदी तुम्हाला समजेल कशी करायची ती? हो. अचूक कराल? हो. बघूयात. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेट एवढी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, जो अचूक खरेदी करेल किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला इथलं खरेदी केलेलं सगळं साहित्य मिळेल आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. तुम्हाला आज खरेदी करायची आहे 914 रुपयांची आणि वेळ चालू होती आता 3:30. लवकर लवकर लवकर. (3:30). 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात खरेदीची टॅली करून.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. लडकत वहिनींनी केलेली खरेदी आहे 1023 रुपयांची. देशमुख वहिनींनी केलेली खरेदी आहे 1070 रुपयांची. आणि कल्पना शहा यांनी केलेली खरेदी आहे 815 रुपयांची. ती जाते 914च्या लिमिट जवळ, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन, तुम्ही विजेता ठरलेला आहात. थँक्यू. आणि काय अकाउंटन्सी कोणी शिकवली? माझ्या मिस्टरांनी. क्लास घरी चालतो रोज? अकाउंटंट आहे ना. बरं, पण मग घरीच क्लास चालतो? हे जे नाही चालत, मग अकाउंटचे चालतात. बर बर बर. यातलं पहिलं प्रॉडक्ट कुठलं वापरणार? कॉफी. कॉफी. हो. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्या अंदाजे कितीच्या विनर गावडे मावशी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या कल्पना शहा दोघेही खेळणारे जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये जर चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमचा आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या समोर जे लसूण ठेवलेत ते तुम्हाला सोलून या डिश मध्ये ठेवायचे. जो अधिक लसूण सोलेल त्याला मिळेल संधी 1 चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3.5. एका वेळेला एकच लसूण सोलायचा आहे. पूर्ण सोलून टाकायचं आहे. काय टेन्शन घेऊ नका. 3.5. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक लसूण सोललेत ते. गावडे मावशी 1 2 3 4 5 6 आणि हे दोन्ही अर्धे सोललेले आहेत. 6 लसूण सोललेत. आणि शहा 1 2 3 4 आणि हा अर्धा सोललाय. 4 लसूण सोललेत. त्यामुळे विजेत्या ठरल्यात गावडे मावशी. त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. चावी निवडण्याचं काम खूप अवघड असतं. कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरवी? लाल. लाल. हिरवी नाही. पाठीमागे काय वाटतंय? लाल. लालच. इकडे हिरवी. हिरवी. सांगा. लाल. लालच चावी का? असंच. असंच आवडता रंग. आवडता रंग आहे म्हणून निवडा चावी. गावडे मावशींनी निवडली लाल रंगाची चावी, त्यामुळे शहा मावशींना मिळते हिरव्या रंगाची चावी. थँक्यू. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत कल्पना शहा. त्यांना मिळाला गरम मसाला. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. घरात आता तुम्हाला थोडं नाराज होणार हरलात म्हणून? हा, होणार. खूप होणार. खूप नाही, जास्तच होणार. बर, मग त्याचा याच मसाल्याचा पदार्थ त्यांना चांगला खायला घाला, म्हणजे ते नाराज होणार नाही. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत गावडे मावशी. त्यांना मिळाला DVD प्लेअर विथ होम थिएटर सिस्टीम. अभिनंदन. थँक्यू. कप सेट मिळाला. म्हणजे मुलाचं लग्न तुम्ही आता ठरवू शकता. चहापानाचा कार्यक्रम लग्नामध्ये वरातीत हा DVD प्लेअर वापरणार. हो. वरातीला. हो. आणि सगळ्यांना याच्यावर नाचवणार. हो, याच्यावरच. सगळेजण नाचणार ना? अभिनंदन मावशी तुमचं. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी आजचा प्रश्न असा विचारला होता, कोकणचा फाकडा थोडासा वाकडा. या. आपलं नाव? निलेश सुगावकर. निलेश सुगावकर. उत्तर येत आहे? हो. माहितीये? हो. काय उत्तर आहे? काजू. काजू. तुला मिळते ही भेट वस्तू. अभिनंदन. तुम्हाला सुद्धा 3.5 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच मस्ती आपण प्रत्येक एपिसोड मध्ये करणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका 3.5.